2-3 बुरशीनाशक सांगितलेले मी, त्यापैकी कोणतंही एकच बुरशीनाशक वापरा। जर काही कीड असेल तर त्याच्यासोबत कीटकनाशक वापरा, नसेल तर वापरू नका। किंवा गरजेनुसार आपण त्यात एखादं विद्राव्य खत। शेतकरी मित्रांनो, मागच्या 2-3 दिवसाचा जर विचार केला तर तिथं आपल्याला वातावरणामध्ये बदल झालेला दिसून येत आहे। थोडंसं ढगाळ पावसाळी प्रकारचं वातावरण तिथं झालेलं आपल्याला दिसून येत आहे। आणि अशा वातावरणामध्ये स्पेसिफिक जर आंब्याच्या पिकाचा जर विचार केला तर तिथं आपल्याला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जो फुलोरा आहे, मोहर आहे, त्याच्यावरती दिसून येऊ शकतो। तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला आंबे बागेची आपल्याला कशा प्रकारे काळजी घ्यायची, कोणते बुरशीनाशक वापरायचे, कोणत्या फवारण्या घ्यायच्या, याच्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यापूर्वी जर आपण आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। फेसबुक किंवा जर इंस्टाग्रामला पाहत असाल तर फॉलो नक्की करून घ्या। तर आपण सुरुवात करू। सुरुवातीला आपण पावडरी मिल्ड्यू आणि करपा हे जे 2 रोग आहेत ते नेमकं ओळखायचे कसे। तर करपा रोग ओळखण्यासाठी सर्वात सोपी गोष्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही बागेतून फेरफटका मारता त्यावेळेस तुमचा जो फुलोरा आहे ते सगळे जो मोहर आलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित स्थितीमध्ये दिसतो आणि मध्येच एखादा जो गुच्छ आहे तो आपल्याला तिथं करपलेला म्हणजे जळालेल्या अवस्थेमध्ये दिसून येतो। अशा कंडिशनमध्ये आपण तिथं ओळखून जाऊ शकतो की हा करपा रोग आहे। आणि दुसरा रोग म्हणजे पावडरी मिल्ड्यू। तर पावडरी मिल्ड्यू ओळखण्यासाठी सोपी गोष्ट आहे, जो आपला मोहर आहे त्याचे जे मोहराचे शेंडे आहेत सर्व बाजूंनी तिथं त्या शेंड्यापासून हा जो पावडरी मिल्ड्यू आहे ना तिथं लागण व्हायला सुरुवात होते। म्हणजे आपल्या त्याच्यावरती एक पांढऱ्या कलरची व्हाईट बुरशी तिथं आपल्याला एक पावडर सारखी तिथं वाढलेली दिसून येते। अशा पद्धतीने आपण ते रोग तिथं ओळखू शकतो। त्याच्यानंतर याचं नियंत्रण आपल्याला कशा प्रकारे करायचं, तर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला तिथं चांगले बुरशीनाशक वापरण्याची गरज आहे। तुमचं जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर असेल, करपा असेल किंवा पावडरी मिल्ड्यू असेल, सुरुवातीच्या स्टेजला तुम्ही कार्बनडिझिम वापरू शकता म्हणजेच 22 स्पेसिफिक जर आपण भुरीचा म्हणजे पावडरी मिल्ड्यूचा जर विचार केला तर आपण सुरुवातीच्या कंडिशनमध्ये वेटेबल सल्फर हे एक चांगलं बुरशीनाशक आहे की जो सुरुवातीच्या कंडिशनमध्ये जर असेल हा भुरी रोग तर तो या बुरशीनाशकने तिथं चांगला नियंत्रणामध्ये येऊ शकतो। त्याच्यानंतर जर खूप जास्त प्रमाणामध्ये जर प्रादुर्भाव जर झालेला असेल तर तिथं हेक्झाकोनाझोल सारखे दुसरे बुरशीनाशक आहे त्याचा वापर आपण तिथं करू शकतो। तर प्रमाण जर घ्यायचं जर म्हणलं तर तुम्ही कार्बनडिझिम वापरणार असाल तर तिथं 1 ग्राम प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपण त्याचे वापर तिथं फवारणीसाठी करू शकतो। दुसरं बुरशीनाशक आहे वेटेबल सल्फर, याचा वापर आपण 2 ग्राम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करू शकतो। तिसरं बुरशीनाशक मी सांगितलं हेक्झाकोनाझोल, ज्याचा की वापर आपण 1.5 ते 2 मिली प्रति लिटरसाठी या प्रमाणामध्ये तिथं करू शकतो। प्रमाण व्यवस्थित आपल्या म्हणजे बागेची कंडिशन काय किंवा आपल्या भागामध्ये काय प्रमाण म्हणजे वापरलं जातं त्या हिशोबाने आपण एक वेळेस चर्चा करून ते प्रमाण तिथं वापरलं तर ते तिथं सोयीस्कर ठरेल। त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट की या फवारणीसोबत आपण दुसरी काही फवारणी घेऊ शकतो का, तर विचार करून म्हणजे बागेमध्ये चांगलं फेरफटका मारून बघा। याच्या म्हणजे या भुरी आणि करपा या रोगांव्यतिरिक्त दुसरी काही कीड वगैरे तुम्हाला दिसते का। कीड जर दिसत असेल तुडतुडे किंवा काही आळी दिसत असेल किंवा काही थ्रिप्स दिसत असतील, अशा प्रकारची जर काही किडी जर तुम्हाला दिसत असेल तर त्यातच तुम्ही एखाद्या कीटकनाशकाची फवारणी घेऊ शकता। परंतु फवारणी घेताना देखील काळजी घ्या, तुम्ही जरी बायोलॉजिकल म्हणजे ऑर्गॅनिक वापरताय जसं की नीम ऑइल असेल किंवा केमिकल वापरताय तरी देखील फवारणी ही शक्यतो संध्याकाळच्या वेळेला घ्या, ज्याच्यामुळं की पॉलिनेशन करणारे जे कीटक आहेत त्यांना अडथळा निर्माण होणार नाही। जरी बुरशीनाशक वापरणार असाल फक्त तरी देखील संध्याकाळच्या वेळेलाच वापरा, कारण बुरशीनाशकांचा देखील पॉलिनेशन करणारे जे कीटक आहेत त्यांच्यावर परिणाम नक्कीच होतो। या व्यतिरिक्त जर कीड जर नसेल तर आपल्याला तिथे कीटकनाशक वापरून आपला खर्च तिथं वाढवण्याची गरज नाहीये। त्याच्यामुळे फक्त जर बुरशीजन्य रोग असेल तर बुरशीनाशकचा वापर करा। त्याचबरोबर आपण एखादं विद्राव्य खत जसं की 05234 आहे याचा जर या कंडिशनमध्ये जर वापर केला तर आपल्याला तिथं सेटिंग होण्यासाठी मदत होईल। जर सेटिंग चालू झाली असेल तर आपण याचा जर वापर केला तिथं व्यवस्थित प्रमाणामध्ये तिथं सेटिंग होईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यानंतर आपण जे वेगळे विद्राव्य खत आहेत जसं की 13-0-45 असेल किंवा 13-40-13 असेल किंवा 0-0-50 असेल हे तिथं पुढच्या कंडिशनमध्ये वापरू शकतो। आणि स्पेसिफिक ज्यावेळेस आपण वापरणार आहे त्यावेळेस मी स्पेशल व्हिडिओ बनवेन। याआधी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला बुरशीनाशक कोणते वापरायचे किंवा कीटकनाशक कोणते वापरायचे आहेत, त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही सांगितलं होतं की ज्यावेळेस आपल्याला प्रादुर्भाव या रोगांचा तिथं दिसायला चालू होईल त्याविषयी मी स्पेशली त्याच्याविषयी व्हिडिओ बनवून टाकेल। आणि आता मागं 2-3 दिवसापासून बघतोय मी की आपल्याला तिथं हा जो भुरी रोग आहे मला खूप ठिकाणी तिथं आढळून आला, त्याच्यामुळं या भुरी रोगाचं नियंत्रण कशा प्रकारे करायचं याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केलेली आहे। 2-3 बुरशीनाशक सांगितलेले मी, त्यापैकी कोणतंही एकच बुरशीनाशक वापरा। जर काही कीड असेल तर त्याच्यासोबत कीटकनाशक वापरा, नसेल तर वापरू नका। किंवा गरजेनुसार आपण त्यात एखादं विद्राव्य खत तिथं वापरू शकतो। आता ही झाली सर्वसाधारण माहिती भुरी रोगाविषयी, करपा रोगाविषयी किंवा सध्याच्या परिस्थितीविषयी। तर याच्यानंतर देखील तुम्हाला जर काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये बिंदास विचारा। शक्य होईल तेवढ्या चांगल्या प्रकारे त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल। आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।